नमस्कार. होळी दहनाच्या वेळी आपण सगळेच आगीत नारळ अर्पण करतो, बरोबर? आपल्याला वाटतं की अरे ही तर एक परंपरा आहे, आपण ती पाळतोय. पण थांबा, या साध्या दिसणाऱ्या नारळामागे एक इतका खोल अर्थ लपलाय ना, की तो जर तुम्हाला समजला तर तुमचा होळीकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जाईल. आणि मग प्रश्न येतोच की होळीला नारळच का? कुणी म्हणेल इच्छा पूर्ण होतात, तर कुणी म्हणेल पाप नष्ट होतात. पण खरंच एवढंच आहे का? नाही. आज आपण या प्रथेच्या मुळाशी जाणार आहोत. त्यामागचं धार्मिक, आध्यात्मिक आणि हो, अगदी सायकोलॉजिकल म्हणजे मनोवैज्ञानिक सत्य काय आहे हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. हे बघा, ही फक्त एक परंपरा नाहीये. हा एक असा संदेश आहे जो आपल्यापैकी बहुतेकांनी कधीच ऐकला नसेल. आणि हा संदेश आहे आपल्या स्वतःच्या बदलाचा, एका नव्या सुरुवातीचा. चला तर मग या विधीचा हा लपलेला अर्थ समजून घेऊया. आता नारळाचं रहस्य उलगडण्याआधी आपल्याला त्या मूळ कथेकडे जावं लागेल, जिथून या परंपरेची सुरुवात झाली. ही कथा आहे अहंकाराची आणि त्याच्या विरुद्ध उभ्या ठाकलेल्या अढळ भक्तीची. चला ऐकूया ही प्रसिद्ध दंतकथा नेमकी काय आहे. तर गोष्ट आहे खूप वर्षांपूर्वीची. हिरण्यकश्यपू नावाचा एक प्रचंड शक्तिशाली राजा होता. इतका शक्तिशाली की त्याला त्याच्या ताकदीचा गर्व चढला. अहंकाराने तो इतका आंधळा झाला की तो स्वतःलाच देव समजू लागला आणि त्याने फरमान काढलं की राज्यातल्या प्रत्येकाने फक्त त्याचीच पूजा करायची. पण गंमत बघा, त्याचाच स्वतःचा मुलगा प्रल्हाद हा होता भगवान विष्णूचा निस्सीम भक्त. तो वडिलांची आज्ञा अजिबात मानायचा नाही आणि दिवसरात्र फक्त विष्णू नामाचा जप करायचा. आणि इथूनच सुरू झाला खरा संघर्ष. आपल्याच मुलाची ही भक्ती पाहून राजाचा संताप अगदी अनावर झाला. त्याने प्रल्हादाला मारण्यासाठी काय नाही केलं, पण प्रत्येक वेळी तो वाचला. शेवटी थकून त्याने आपली बहीण होलिका हिची मदत घेतली. आता होलिकेला एक वरदान होतं की तिला आग जाळू शकत नव्हती. आता इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हा संघर्ष फक्त दोन व्यक्तींचा नव्हता, तर हा होता दोन विचारांचा. एका बाजूला होती प्रल्हादाची अढळ, निस्वार्थ भक्ती आणि दुसऱ्या बाजूला होता सत्तेचा, मिळालेल्या शक्तीचा गैरवापर. मग ठरल्याप्रमाणे होलिकेने प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि ती त्या धगधगत्या आगीत जाऊन बसली. तिला वाटलं प्रल्हाद जळेल आणि मी वाचेन. पण घडलं मात्र उलटंच. एक चमत्कार झाला. जिला वरदान होतं ती होलिका जळून भस्म झाली आणि भक्त प्रल्हाद मात्र त्या आगीतून सही सलामत बाहेर आला. का? कारण भक्तीने अहंकारावर विजय मिळवला होता. आणि याच घटनेची आठवण म्हणून आपण होळी दहन साजरं करतो. वाईटावर चांगल्याचा विजय, त्याचं हे प्रतीक आहे. बरं, कथा तर समजली, पण मग या सगळ्या गोष्टीत नारळ कुठे आहे? तो कुठून आला? चला आता आपण त्या पवित्र फळाचं रहस्य उलगडूया. आपल्या हिंदू धर्मात नारळाला फक्त एक फळ नाही मानत, त्याला एक विशेष नाव आहे, श्रीफळ. श्री म्हणजे काय? तर समृद्धी, शुभत्व आणि देवी लक्ष्मीचं दुसरं नाव. म्हणूनच कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात नारळ फोडूनच होते. तो पूर्णतेचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे. आणि आता येतोय सगळ्यात महत्वाचा भाग. नारळाची रचना पाहिलीये का? त्याचे 3 भाग. हे आपल्या अस्तित्वाचे 3 स्तरांचं प्रतीक आहेत बरं का, लक्ष देऊ नये का? सगळ्यात बाहेरचं ते कठीण कवच, तो आहे आपला अहंकार. आतलं पाणी म्हणजे आपलं सतत बदलणारं मन आणि आपल्या भावना. आणि त्या आतला जो पांढरा शुभ्र गर असतो ना, तो म्हणजे आपला शुद्ध पवित्र अंतरात्मा. तर मग याचा अर्थ काय झाला? जेव्हा आपण होळीच्या आगीत नारळ अर्पण करतो तेव्हा आपण फक्त एक फळ अर्पण करत नाही. आपण प्रतिकात्मक रूपात आपला अहंकार, आपलं मन, आपल्या भावना हे सगळं त्या अग्नीला समर्पित करतो. कशासाठी? तर आपलं अंतःकरण शुद्ध व्हावं आणि आपण एका नव्या आयुष्याची सुरुवात करू शकू. पण एक मिनिट, हे समर्पण आपण अग्नीलाच का करतो? पाण्यात का नाही टाकत किंवा जमिनीत का नाही पुरत? तर यामागेही एक खास कारण आहे आणि ते आहे अग्नीची स्वतःची एक विलक्षण शक्ती. आपल्या परंपरेत अग्नीला देवता मानलं गेलंय. अग्निदेव म्हणजे परिवर्तनाचा कारक. तुम्ही बघा, कोणतीही गोष्ट अग्नीच्या संपर्कात आली की तिचं रूप बदलतं, ती शुद्ध होते. असं म्हणतात की अग्निदेव आपल्या प्रार्थना देवांपर्यंत पोचवणारे दूत आहेत. म्हणूनच अग्नीला साक्षी मानून आपण हे समर्पण करतो. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण या विधीचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व पाहिलं. पण आता आपण एका अशा पैलूकडे वळणार आहोत जो खूपच शक्तिशाली आहे. तो म्हणजे
यामागचं मनोवैज्ञानिक सत्य, जे आपल्या मेंटल हेल्थसाठी, मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. हे बघा, जेव्हा आपण आपल्या हातानं एखादी वस्तू म्हणजे इथे नारळ आगीत टाकतो, तेव्हा आपल्या मेंदूला एक सरळ सिग्नल मिळतो. तो सिग्नल काय असतो? की मी माझ्या चिंता, माझ्या समस्या, माझी नकारात्मकता आता सोडून देत आहे. ही जी शारीरिक कृती आहे ना, ती लेटिंग गोची म्हणजे सोडून देण्याची भावना आपल्या मनात अगदी खोलवर रुजवते. आणि मग काय होतं? आपल्याला एक प्रकारची मानसिक शांती मिळते. एका नव्या सुरुवातीसाठी ऊर्जा मिळते. तर मग ह्या सगळ्या माहितीवरून आपण काय शिकलो? हे जे अर्पण आहे, ते आपण नेमकं कसं करायला पाहिजे, जेणेकरून त्याचा खरा फायदा आपल्याला मिळेल? हे अर्पण करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. पहिलं म्हणजे हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी करू नका. मनापासून प्रार्थनेसह करा. दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, सुरक्षित अंतर ठेवा. आणि तिसरी गोष्ट, होळीच्या आगीत प्लास्टिक किंवा इतर कचरा टाकू नका. प्लीज, या विधीचा उद्दिष्ट शुद्धीकरण आहे, प्रदूषण करणं नाही. म्हणून या होळी दहनाला जेव्हा तुम्ही तो नारळ हातात घ्याल ना, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा. तो फक्त एक नारळ नाहीये, तो तुमचा अहंकार आहे. तो नारळ म्हणजे तुमची चिंता आहे, तुमच्या मनातली भीती आहे. आणि ती आग, ती पवित्र आग म्हणजे या सगळ्याला जाळून एक नवी, सकारात्मक सुरुवात करण्याची तुमची संधी आहे. म्हणून या होळी दहनाला हे नक्की लक्षात ठेवा की तुम्ही फक्त एक नारळ नाही जाळत आहात. तुम्ही एका सकारात्मक नवीन सुरुवातीसाठी जागा तयार करण्याकरता तुमची स्वतःची नकारात्मकता जाळून टाकत आहात. पण होलिका दहनमध्ये नारळ अर्पण करण्यामागे अजून एक आश्चर्यकारक कारण सांगितलं जातं, जे बहुतेक लोकांना माहितीच नसतं. पूर्वीच्या काळात लोक मानायचे की होलिकाच्या अग्नीसमोर केलेला संकल्प सर्वात शक्तिशाली असतो आणि म्हणूनच त्या क्षणी नारळ अर्पण केला जातो. पण का? चला जाणून घेऊया. नारळ आणि देणं याची परंपरा आपल्या संस्कृतीत एक मोठा सिद्धांत आहे. जे मिळवायचं असेल ते आधी द्यावं लागतं. नारळ अर्पण करणे म्हणजे मी माझ्याकडचं काहीतरी अर्पण करतो. ही भावना माणसाच्या मनात कृतज्ञता निर्माण करते आणि मानसशास्त्र सांगतं, कृतज्ञ माणूस जास्त आनंदी असतो. म्हणजे हा विधी आपल्याला समाधान शिकवतो, नम्रता शिकवतो. होलिका दहन हा एकट्याचा विधी नसतो. गाव, समाज, कुटुंब सगळे लोक एकत्र येतात. जेव्हा अनेक लोक एकाच वेळी सकारात्मक विचार करतात, प्रार्थना करतात, तेव्हा एक वेगळी भावनिक ऊर्जा तयार होते. याला काही जण सामूहिक सकारात्मकता म्हणतात. म्हणून होलिका दहनमध्ये केलेली प्रार्थना लोकांना जास्त प्रभावी वाटते. पूर्वी नारळच का निवडला? पूर्वीच्या काळात नारळ टिकाऊ पवित्र मानला जाणारा, सहज उपलब्ध नैसर्गिक म्हणून धार्मिक अर्पणासाठी योग्य मानला गेला आणि हळूहळू तो परंपरेचा भाग बनला. जीवनासाठी लपलेली शिकवण. होलिका दहन आपल्याला एक सोपी गोष्ट शिकवतो. जीवनात काही गोष्टी जाळल्या नाहीत तर नवीन गोष्टी येत नाहीत. जुने विचार, जुनी भीती, जुने दुःख हे सोडल्याशिवाय पुढे जाता येत नाही. नारळ अर्पण करणे म्हणजे सोडून देण्याचा निर्णय. या होलिका दहनला जेव्हा तुम्ही नारळ आगीत टाकाल, तेव्हा एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, मी आज काय सोडतो आहे? कारण कधीकधी सोडून देणं हेच पुढे जाण्याचं पहिलं पाऊल असतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि द मिस्ट्री मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.